मला एक दिवशी खूप ताप आला. एवढंसे बाळ ते माझं अगदी तापेनं फडफडू लागलं. तुम्ही घरगुती उपाय म्हणता ना, मी सगळे घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न केला. अगदी थंडगार पाण्याच्या पट्ट्या सुद्धा लावल्या, पण माझ्या लेकराची ताप काही कमीच होईना. ती वरचेवर वाढतच चालली होती. आता काय करणार? रमेश आणि इंदू सारखं या माझ्या गंगाधरचं काही बरं वाईट होऊ नये अशी सतत प्रार्थना माझी देवाकडे चालू होती. परंतु बाळांनो, शेवटचा पर्याय हाच होता की माझ्या गंगाधरला दवाखान्यात घेऊन जावं लागणार होतं. म्हणून मी त्या चिमुकल्या गंगाधरला हातात घेतलं, अगदी धावत पळत दवाखान्याकडे निघाले. तिथे दवाखान्यामध्ये जाऊन डॉक्टरांना विनंती केली की अहो डॉक्टर, माझा गंगाधर 2 दिवस झालो हो तापेने फडफडतोय. मी सगळे घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या बाळाची ताप काही कमीच होत नाही हो. तुम्ही एकदा त्याला तपासून तरी पहा, एकदा त्याला हात लावून तरी बघा. नेमकं माझ्या बाळाला झालंय तरी काय, तुम्ही ते तरी सांगा. बाळांनो, मी त्या डॉक्टरांना खूप विनवण्या केल्या, परंतु तो डॉक्टर शेवटी काय म्हणाला माहिती? तो डॉक्टर म्हणाला, रमा, मागील बाकी भरल्याशिवाय गंगाधरवर काही इलाज करता येणार नाही. माझ्या तेवढ्याशा चिमुकल्या बाळाला घेऊन मी मात्र रस्त्यावरती बसलेली होते हो. पण केवळ माझ्या गरिबीमुळे मी माझ्या त्या चिमुकल्या बाळाला